तुमच्यासोबत अद्भुत गोष्टी घडू लागतील, आश्चर्यकारक, अविश्वसनीय गोष्टी, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही दुःखी होणार नाही. फक्त जिवंत देवावर विश्वास ठेवा आणि प्रचिती पहा. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आज आपण जुन्या करारातील दुसरे राजे या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. या पुस्तकामध्ये आपल्याला पहिले राजे या पुस्तकाचा पुढील भाग पाहावयास मिळतो. प्रामुख्याने यामध्ये इस्रायल आणि यहुदा राज्याचा इतिहास, त्यांचे आत्मिक यश आणि अपयश याबद्दल विशेषरित्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या अध्ययनाने आम्हाला दिसून येईल की आमचे जीवन बहुमूल्य आहे आणि आम्हाला फक्त देवाच्या कृपाछत्राखाली त्याच्या मार्गदर्शनाद्वारे जीवन जगायचे आहे. निश्चितच आपणास या पुस्तकाचे अध्ययन करणे आवडेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, राजाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन आम्ही संपवलेले आहे आणि आज राजाचे दुसरे पुस्तक आम्ही सुरू करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो, राजाचे पहिले पुस्तक 22वा अध्याय आणि 50व्या वचनात की यहोशाफाट मरण पावला आणि त्यानंतर यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी आहाबाचा पुत्र अहज्या शोम्रोन येथे इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने इस्रायलावर 2 वर्षे राज्य केले. परंतु आम्हाला वाचायला मिळतं की परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्रायल लोकांच्या हातून पाप करविणारा नबाटाचा पुत्र यराबाम याच्या मार्गाने तो चालला. आपल्या बापाप्रमाणे त्याने बालाच्या मूर्तीचे भजन पूजन करून इस्रायलाचा देव परमेश्वर यास संतप्त केले. आता राजाचे दुसरे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं की अहाबाच्या मृत्यूनंतर मोवाब इस्रायलावर उलटला. राजाचे दुसरे पुस्तक ह्यामध्ये अहज्याच्या कारकिर्दीचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे अहज्यापासून एलियाचे स्वर्गातल्या अग्नीने संरक्षण होते. 22वा अध्याय, राजाचे पहिले पुस्तक 22वा अध्याय आणि 51 वचन आम्हाला सांगते की अहाबाचा मुलगा अहज्या शोम्रोनात इस्रायलावर राज्य करू लागला. या घटनेच्या वृत्तांतापासून राजाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या कथेची सुरुवात होते. राजाचे पहिले पुस्तक आणि दुसरे पुस्तक ह्यामध्ये स्पष्ट असे विभाजन दिसत नाही. अहज्याच्या कारकिर्दीची सुरुवात राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या शेवटी सुरू होते आणि राजाचे दुसरे पुस्तक ह्यामध्ये त्याची समाप्ती होते. श्रोत्यानो, या ठिकाणी राजा व भविष्यवादी याजकाची जागा संवादासाठी देवाच्या हातातले साधन म्हणून घेतात. राजाचे दुसरे पुस्तक आणि पहिल्या अध्यायामध्ये आहाब व इजबेलीचा मुलगा इस्रायलचा राजा आपल्या माडीवरच्या जाळीतून खाली पडून जखमी होतो. पहिलं वचन मी आपणाकरिता वाचलेलं आहे आणि आता दुसरं वचन मी वाचत आहे. अहज्या हा शोम्रोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुःखनाईत झाला. त्याने जासूसदास अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब देवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईन काय. जिवंत परमेश्वराकडे मदतीसाठी जाण्याऐवजी हा एक्रोनाचा देव बालजबूब याच्याकडे जात आहे, कारण त्याच्यावर त्याची आई इजबेल हिचा बराच प्रभाव होता. अहज्याची देववाणीसाठी विनंती उघड उघड इस्रायलच्या प्रभुदेवासाठी एक आव्हान होते. या अपघाताच्या दुखण्यातून आपण बरे होऊ की नाही हे त्याला माहीत करून घ्यायचे होते.
3 आणि 4 वचन सांगतं, इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबी यास म्हणाला, उठ, शोम्रोनाच्या राजाच्या जासूदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूब देवतास प्रश्न कराव्यास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय? यास्तव परमेश्वर आजास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील, असे बोलून एलिया चालता झाला. हेच एलियाचे शेवटचे कार्य होते. तो त्या दूतांना भेटायला गेला व त्याने त्यांना आव्हान दिले. त्याने त्यांना म्हटले की इस्रायलात देव नाही म्हणून तुम्ही एक्रोनाचा देव बाल जबूब याला विचारायला जाता काय? नंतर 7 आणि 8 वचने पुढे आम्हाला सांगतात, त्याने तास विचारिले, ज्या मनुष्याने तुम्हास गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता? ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा झगा होता व त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. तो म्हणाला, तो एलिया तिशबीच. या उतार्यात आम्हाला एलियाच्या व्यक्तिमत्वाविषयी अधिक माहिती मिळते. 9 आणि 10 वचने, यावर राजाने 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठविले. एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, खाली उतरू नये. एलियाने त्या 50च्या नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की हा अहाजा राजा त्या इजबेल राणीचा मुलगा होता, जिने एलियाला मारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच एलियाला पकडून देणाऱ्यासाठी अजूनही मोठे बक्षीस देण्यात येणार होते. विनाशकाले विपरीत बुद्धी असे आपण जे म्हणतो ते या अहाबाच्या कुटुंबाच्या बाबतीत अगदी खरे दिसते. परमेश्वराने पुष्कळदा चमत्कार केले तरी अहाब व त्याच्या पत्नीने दुष्टपणा सोडून परमेश्वराला शरण येणे पत्करले नाही. त्यांचा अंतही परमेश्वराची अवज्ञा केल्यामुळेच झाला. आपल्या आईवडिलांच्या जीवनातली परमेश्वराची भूमिका त्यांच्या मुलाने अहजाने जाणून बुजून नाकारली. मूर्तीपूजक व दुष्ट आईबापाप्रमाणेच अहजाही एलियाच्या जीवावर टपून बसला. श्रोत्यानो, मला एलियाचे कौतुक वाटते. तो खरोखर धाडसी माणूस होता. त्याने त्याच्या काळातल्या राजाच्या दरबारातल्या जीवनाबरोबर तडजोड केली नाही. आजकाल तडजोड करणे व प्रत्येकाबरोबर जुळून घेणे याला फार महत्त्व दिले जाते. परंतु श्रोत्यानो, ही देवाची पद्धती नाही. आम्हाला ह्या बाबतीत सतर्क राहायचं आहे. एलिया संवाद साधू शकला. त्याचे बोलणे लोकांनी ऐकले. तो अगदी रानगट माणूस होता, परंतु त्याने जगाशी, राजाच्या दरबाराशी तडजोड केली नाही. देवाचा माणूस म्हणून त्याचे अस्तित्व उठून दिसणारे व प्रभावशाली आहे. आज आम्ही ख्रिस्ती म्हणून इतर लोकांपेक्षा वेगळे दिसतो का? पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या जीवनातून प्रतिबिंबित होतो का? श्रोत्यानो, राजाने 50 सैनिकांवर नेमलेल्या अधिकाऱ्याला त्याच्याकडे त्याच्या सैन्यासह पाठवले व डोंगरावरून खाली येण्याची आज्ञा केली. परंतु एलिया खाली आला नाही. त्याऐवजी आकाशातून अग्नी आला व त्याने त्या अधिकाऱ्याला व त्याच्या 50 माणसांना भस्म केले. 13वे वचन आम्हाला सांगतं, मग राजाने तिसऱ्यांदा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठविले. या तिसऱ्या 50च्या नायकाने जाऊन एलियापुढे गुडघे टेकिले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत. या तिसऱ्या सरदाराने दयेची याचना केली आणि देवाने त्याच्यावर दया दाखविली. 15 आणि 16 वचने, परमेश्वराचा देवदूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्याबरोबर जा, भिऊ नको. तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला. त्याने त्यास म्हटले, एक्रोन येथले दैवत बाल जबूब याला प्रश्न करावयास तू जासूद पाठविले, ते इस्रायलात देव नाही म्हणून की काय? यास्तव ज्या बिछाण्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील. याही वेळेला एलियाने पुन्हा एक वार देवाने दिलेल्या भविष्याचा धैर्याने, मोठ्या हिमतीने उच्चार केला. 17 आणि 18 वचने, एलियाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला. यहुदाचा राजा यहोशाफाट याचा पुत्र यहोराम याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी हे झाले. अहजाने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्रायलांच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय?
अशा प्रकारे श्रोत्यानो, ओमरी व आहाब यांच्या घराण्याचा अंत झाला. ओमरी व त्याचा मुलगा आहाब व नातू अहजा तिघेही दुष्ट राजे होते. त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परमेश्वराने कठोर शिक्षा दिली. त्यांचे सर्वात मोठे पाप मला वाटते हे होते की जिवंत देवाचा अनुभव घेऊनही ते त्याच्याकडे वळले नाहीत. त्या जिवंत देवाच्या सेवकाला ठार मारायचा त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवला. आता दुसऱ्या अध्यायाकडे आम्ही वळत आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे एलियाचे आकाशारोहण. या अध्यायात एलियाच्या जीवनाच्या शेवटाविषयी माहिती देण्यात आली आहे. अग्नीच्या रथामधून एलिया आकाशामध्ये घेतला जातो आणि त्यानंतर अलिशा महत्वाचे स्थान प्राप्त करतो आणि अध्यायाच्या शेवटी त्रासदायक मुलांवर अस्वली कशा हल्ले करतात ह्याचे वर्णन देण्यात आलेले आहे. 1 ते 4 वचने वाचूया. राजाचे दुसरे पुस्तक 2 अध्याय 1 पासून 4 वचने. परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. बेथेलातल्या संदेष्टांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवित आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचं नाही. मग ते यरीहोस गेले. या वचनांमध्ये आपण पाहतो की अलिशाने मागे राहावे यासाठी एलिया प्रयत्न करतो, परंतु अलिशा त्याला सोडत नाही, कारण त्याला ठाऊक आहे की त्या दिवशी एलिया पृथ्वी सोडून जाणार आहे. जेव्हा प्रभू परमेश्वर एलियाला आपल्या घरी नेईल, तो क्षण अलिशाला गमवायचा नव्हता. 5वं वचन पहा. एरिहोतील संदेष्टांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. अलिशाला एलियाचे काय होणार हे माहीत होते. त्याला ते माहीत होते कारण त्याला एलियाचा देव वैयक्तिकरित्या माहीत होता. म्हणूनच एलियाला त्याच्यापासून काढून घेण्याविषयी अलिशाला माहिती होती. श्रोत्यानो, आजकाल लोक माहिती मिळविण्यासाठी सर्व प्रकारच्या ठिकाणी व सर्व प्रकारच्या लोकांकडे जातात. आजचे हे आधुनिक युग हे ज्योतिष सांगणाऱ्यांचे, राशी भविष्य सांगणाऱ्यांचे व भूतविद्येद्वारे पुढच्या गोष्टी विदित करणाऱ्यांचे आहे. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये, मासिकामध्ये राशी भविष्य सांगितलेले असते व स्वतःच्या भवितव्याविषयी उत्सुक असलेले लोक वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या बातम्या सोडून राशी भविष्य पाहतात. रस्त्याच्या कडेला पोपट व कारडे घेऊन बसलेल्या ज्योतिषांना चांगला धंदा मिळतो आणि अगदी खूपच उत्सुकता असेल तर भूतविद्या जाणणारे लोक प्रत्येक गावात आणि शहरात पसरलेले आहेत. परंतु श्रोत्यांनो, माहिती विचारण्यासाठी खऱ्या देवाकडे कोणी जात नाही. आमचा परमेश्वर जो जिवंत आहे, तो सर्वज्ञ आहे, अंतर्यामी आहे, तो पहिला व शेवटला आहे. त्याला आपला जन्म, जीवन व मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन याविषयीच नव्हे तर आपल्या सर्वांच्या संस्कृतीविषयी, समाजाविषयी, आमच्या उत्तम वर्तनाविषयी माहिती आहे. आमचे एकमेकांशी, आईवडिलांशी, मुलांशी, मुलांचे आईवडिलांशी, मित्राचे मित्राशी, पुढाऱ्यांचे लोकांशी, अधिकाऱ्यांचे कनिष्ठांशी संबंध कसे असावेत, आमचे मानसशास्त्र, आमचे अर्थशास्त्र व समाजशास्त्र, सर्व गोष्टींविषयी त्याला माहिती आहे. ते सर्व काही पवित्र शास्त्रामध्ये नोंदल्या गेले आहे. परंतु आमची समस्या ही आहे श्रोत्यानो, की आम्ही पवित्र शास्त्र उघडून वाचत नाही. अनेक कुटुंबांमध्ये पवित्र शास्त्र कपाटामध्ये ठेवलेले असते. कपाटातले पैसे, दागिने सुरक्षित राहावे ही त्यामागची भावना असते. कित्येक घरांमध्ये पवित्र शास्त्र अडगळीच्या ठिकाणी धूळ खात पडलेले असते. आमच्या जीवनाविषयी माहिती प्राप्त करण्यासाठी आम्ही सगळीकडे जातो, पण देवाकडे जात नाही. पुढे 6 ते 8 वचने पहा काय सांगतात. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे, तू इथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचं नाही. मग ते दोघे पुढे चालले.
संदेष्ट्यांचे 50 शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देने तीरी उभे राहिले. श्रोत्यानो, या घटनेआधी जवळजवळ 500 वर्षे आधी देवाने यहोशुआ व त्याच्या लोकांसाठी यार्देनेचे पात्र दुभागले होते. आता एलिया व अलिशा यांच्यासाठी त्याने तोच चमत्कार पुन्हा केला. 8 ते 10 वचने वाचूया. एलियाने आपल्या झगा काढून त्याची बळकटी करून ती पाण्यावर मारिली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की खरे तर अलिशा हा एलियापेक्षा मोठा भविष्यवेता होता. देवाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा अलिशाला देण्यात आला होता. 11वं वचन आम्हाला सांगतं, ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. खरोखर एक प्रदर्शनीय जीवनाचा हा शेवट देखील प्रदर्शनीय होता. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, परंतु त्याने स्वतःला देवाच्या हाती समर्पित केले होते. पवित्र व आज्ञाधारक समर्पित जीवन अशा प्रकारे एलियाच्या जीवनाप्रमाणे सुंदर बनते. एलियाने जगाशी, राजाशी कदापिही तडजोड केली नाही व परमेश्वर शिकवत असलेले धडे त्याने न कुरकुरता आत्मसात केलेत. परमेश्वरासाठी त्याने दुःख, एकाकीपणा व राजा व लोक यांचा तिरस्कार सहन केला. स्वतःच्या जीवावर संकट ओढून घेतले. शेवटपर्यंत त्याने परमेश्वराचे आज्ञापालन केले व शेवटपर्यंत तो विश्वासात स्थिर राहिला. त्याच्याद्वारे परमेश्वराने अत्यंत मोठे व भयावह चमत्कार केलेत व विश्वासाच्या वैभवाने नटलेला हा एलिया भविष्यवादी देवाच्या वैभवशाली पद्धतीने आकाशात घेतला गेला. या खडतर जीवन जगणाऱ्या देवाच्या रानगट माणसाविषयी मला अत्यंत कुतूहल वाटते व त्याच्या देवावरच्या विश्वासाने माझी छाती दडपते. श्रोत्यानो, 12 ते 14 वचने पुढे सांगतात. 12 पासून 14 वचने. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे 2-2 तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देने तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे? त्याने तो पाण्यावर मारिताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. श्रोत्यानो, अलिशाने आता एलियाची जागा घेतली व तो एलियाचा विश्वास या ठिकाणी प्रदर्शित करीत आहे. पुढे 15 ते 18 वचने वाचूया. एरियो इथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठायी उतरला आहे. त्यांनी समोर जाऊन त्यास जमिनीपर्यंत लावून नमन केले. ते त्यास म्हणाले, ऐका, आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत. आपल्या स्वामीचा शोध करण्यास त्यास जाऊ द्या. परमेश्वराच्या आत्म्याने त्यास उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोरात टाकेले असेल. तो म्हणाला, कोणास पाठवू नका. त्यांनी त्यास एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा. त्यांनी 50 पुरुष पाठविले. त्यांनी त्याचा 3 दिवस शोध केला, पण त्यास तो सापडला नाही. ते परत आले तेव्हा तो एरियो येथे होता. तो त्यास म्हणाला, जाऊ नका असे मी तुम्हा सांगितले नव्हते काय? श्रोत्यानो, त्यांना असं वाटलं की एलिया कुठल्या पर्वतावर असेल, म्हणून त्यांनी त्याचा शोध करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला दिसतं की तो त्यांना कुठेच सापडला नाही. श्रोत्यानो, सामर्थ्य एलियाच्या त्या झग्यामध्ये नव्हते. सामर्थ्य परमेश्वराचे होते. सामर्थ्य देवाचे होते आणि अलिशाला ते माहीत होते. एलियाचा जो विश्वास तो अलिशाचा विश्वास होता. तो विश्वास एलियाच्या देवावरचा विश्वास होता. अलिशा प्रश्न विचारतो, एलियाचा देव कोठे आहे? श्रोत्यानो, हा प्रश्न आज अत्यंत महत्वाचा आहे. लोकांकडे, पद्धतींकडे, स्त्री व पुरुषांकडे मदतीसाठी जाण्याऐवजी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर याच्याकडे आम्ही मदतीसाठी का जाऊ नये? तो जिवंत परमेश्वर आहे. तो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव व पिता आहे. आपण त्याच्याकडे पाहायला हवे.
तो संकट समयी आम्हाला मदत करण्याकरिता उत्सुक असतो. तो आम्हाला नवीन व गूढ गोष्टी शिकवायला तयार असतो. इर्मयाचे पुस्तक 33 अध्याय आणि 3 वचनात तो म्हणतो, मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या गहन गोष्टी तुला सांगेन. परंतु श्रोत्यानो, आम्ही त्याच्याकडे जाण्यासाठी उत्सुक राहत नाही. आमचे आप्त स्वकीय आम्हाला सर्वच परिस्थितीत मदत करू शकत नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त व देवपिता परमेश्वर यांचे सामर्थ्य अमर्याद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो आम्हाला सहाय्य करायला समर्थ आहे. अलिशाने एलियाचा झगा घेतला व तो यार्देनेच्या पाण्यावर आपटला आणि यार्देनेचे पात्र दुभागले. त्याने आपल्या जीवनाच्या नवीन दालनात प्रवेश करण्यासाठी ते नदीचे पात्र ओलांडले. त्यावेळेला जेव्हा ते नदीचे पात्र दुभागल्या गेले, तेव्हा भविष्यवाद्यांची मुले अलिशाचे निरीक्षण करीत होती. त्यांनी अलिशाला नदी दुभागून व ती ओलांडून येताना पाहिले. त्यांना एलियाच्या आकाशरोहणाविषयी शंका आली. त्यांना वाटले की देवाने त्याला एखाद्या एकाकी भागामध्ये नेऊन सोडले असावे. श्रोत्यानो, खरंच देवाविषयी ही किती चमत्कारिक कल्पना. बऱ्याचदा आपण देवाविषयी व त्याच्या कार्य करण्याविषयी काही पूर्वग्रह मनात बाळगतो, काही चुकीचे अंदाज बांधतो. त्यामुळे आपण देवाच्या योजना नीट समजून घेऊ शकत नाही. तसेच देवाच्या योजनांकडे व कल्पनांकडे आपण तोकड्या अशा मानवी दृष्टिकोनातून पाहतो. त्यामुळे कधीकधी परमेश्वरासमोर आम्ही इयोबाप्रमाणे होतो. त्याच्याविषयी परमेश्वर इयोबाचे पुस्तक 38 अध्याय आणि 2 वचनात म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? देवाचे संकल्प समजून न घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही स्वतःचे कष्ट आणि त्रास वाढवून घेतो. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे म्हणणे खरे ठरविण्याचा प्रयत्न केला. एलियाला शोधण्यासाठी त्यांनी आपला वेळ आणि शक्ती अकारण वाया घालवली. एलियाला खरंच देवाकडे उचलून घेण्यात आले होते आणि त्याला शोधण्यात काहीच अर्थ नव्हता. अलिशा त्यांना म्हणाला होता की जाऊ नका, परंतु त्यांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही. परंतु नंतर त्यांना त्याची वास्तविकता जाणवली. त्यांना कळून चुकलं की एलिया आता ह्या पृथ्वीवर नाही. श्रोत्यानो, एलियाच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला बरेच काही शिकवले आहे. मला खात्री आहे की आपणा सर्वांना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवा की जो परमेश्वर एलियाचा परमेश्वर होता, तो आज आमचा सुद्धा परमेश्वर आहे. त्याने आमची निर्मिती केली आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आमचा पूर्ण विश्वास त्याच्यावर असावा. जीवनातील सर्व प्रसंगामध्ये, सर्व स्थितीमध्ये आम्ही त्याच्याकडे पाहावे, त्याची मदत घ्यावी, इकडे तिकडे जाऊ नये. म्हणून श्रोत्यानो, आजच जर आपण अशा काही चुका केलेल्या आहेत की आपण देवापासून दूर गेला आहात, तर त्याबद्दल परमेश्वराजवळ क्षमा मागा, पश्चाताप करा आणि आपलं पुन्हा समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र हातामध्ये करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण देवाचे सेवक एलिया आणि अलिशा यांबद्दल पाहिले आहे. अलिशाने एलियाची जागा कशी घेतली हे देखील पाहिले. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही आमचे लक्ष त्याच्याकडे लावावे आणि विश्वास ठेवावा की फक्त सर्वसमर्थ देवाकडेच हे सामर्थ्य आहे की तो आमच्यासाठी अशा अद्भुत गोष्टी करतो. काय प्रियानो, आमचा देवावर विश्वास आहे? काय आम्ही हे स्वीकारले आहे की तो अद्भुत कृत्ये करणारा देव आहे? जर आमचा विश्वास नसेल किंवा आम्ही अजूनही अशक्त असू, तर आपण त्याच्याकडे सहाय्य मागू, आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि बापा, तू आमच्यावरती दया आणि कृपा करणारा देव आहेस. प्रभूजी, आम्ही तुझ्यामध्ये वाढावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच परमेश्वरा, सातत्यानं तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करतोस. प्रभू परमेश्वर दे बाप्पा, ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवतोस त्या गोष्टींमध्ये राहण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. आणि होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या प्रत्येक इच्छा आमच्या जीवनाच्या द्वारे परिपूर्ण होऊ दे. आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस, तू आम्हाला सहाय्य करतोस, तू आम्हाला संरक्षण देतोस आणि
आम्ही तुझ्यामध्ये दृढतेनं राहावं म्हणून तू आमच्यासाठी प्रत्येक मार्ग तू मोकळे करतोस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की असा आमच्यावरती कृपा करणारा जिवंत परमेश्वर आमच्याबरोबर आहे. धन्यवाद देतो प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस आणि यासाठी बापा आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.